कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वेळा सभागृह जे आहे ते सुरू राहिलेलं आहे। वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झालेली आहे। सर, जवळपास 70 विषयांवरती चर्चा होणार होती। आज पहिल्यांदा इतिहासात इतक्या वेळा सभागृह सुरू होतं, काय सांगाल? कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रात्री 8 वाजेपर्यंत ही सभा चालू होती आणि आता ती सभा संपलेली आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर काम किती पारदर्शक पद्धतीने आणि मेहनत करून त्या ठिकाणी केलं जातं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या सभेतनं केलेलं आहे। पहिल्या सभेमध्ये अतिशय चांगले विषय आम्ही त्या ठिकाणी घेतले। आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल त्या ठिकाणी हा विषय त्या ठिकाणी होता। क्रीडा संकुलाच्या बाबतीत विषय होते, सांस्कृतिक भवन, नाट्यगृह, अनेक महत्त्वाच्या विषयांवर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा डीपी प्लॅन असेल त्या संदर्भात चर्चा झाली आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषयांवर रात्री 8 वाजेपर्यंत हे सभागृह चाललं। निश्चितपणे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, आमचे उपनगराध्यक्ष प्रियांका दामले, आमचे गटनेते शरद तेली, आमचे सगळे सभापती आणि आमचे सगळे नगरसेवक हे किती कृतीशील आहेत, किती क्रियाशील आहेत हे या ठिकाणी आज दिसलं। आमचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी बऱ्यापैकी चांगल्या प्रश्नांची उत्तरं दिली। आम्ही प्रशासनाला धारेवर पण धरलं, अनेक प्रश्न विचारले, पण कुळगाव बदलापूर नगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या लोकांच्या विकासासाठी आम्ही 24/7 काम करणारे लोक आहेत हे पुन्हा एकदा आज आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे। हे सभागृह 8 वाजेपर्यंत चाललं। इथून पुढे सुद्धा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक चांगल्या विषयांवर चर्चा होईल। कुळगाव बदलापूर शहराचा पुढच्या 5 वर्षामध्ये कायापालट करण्याचा संकल्प आमचे आमदार आदरणीय किसनराव खतुरे साहेब यांनी, आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे। त्याचं काम म्हणून आम्ही सगळे मावळे या ठिकाणी काम करतोय आणि खऱ्या अर्थाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये ही आज जी सभा झाली ही ऐतिहासिक अशी सभा त्या ठिकाणी संपन्न झाली आहे। आरोग्य सभापती किरण भोईसर देखील आपल्यासोबत होते। सर, महत्त्वपूर्ण आज बैठक झालेली आहे, वेगवेगळ्या कामांवरती निर्णय घेण्यात आलेले आहे। आजच्या बैठकीविषयी सर काय सांगाल? इतिहासात पहिल्यांदाच इतकं कामकाज नाही, खऱ्या अर्थाने ही खरी आज तहकूब सभा होती। आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून ते आज 8 वाजेपर्यंत बैठका चालू आहेत आणि ही तहकूब सभा होती। या सभेचे पहिले जे काही 5-6 एकच विषय झाला होता आणि प्रशासनाचे पूर्वीचे विषय होते ते देखील यापूर्वी परवा दिवशी 5 तास सभा चालली होती। ती मला एक अतिशय चांगला म्हणजे आनंदाची गोष्ट याची आहे की एवढे चांगले विषय घेतले आम्ही। या विषयाला सुरुवातच जो प्रशासकीय विषय असेल, विकासात्मक जे विषय होते ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून जो आपल्याला पूर्णाकृती पुतळा बनवायचा आहे त्यापासून आपण इथून सुरुवात केली। आणि दुसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी घेतला तो म्हणजे आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही जे आश्वासनं दिलं होतं की आरोग्याच्या बाबतीमध्ये तो म्हणजे की आपल्याला सुसज्ज असं हॉस्पिटल या ठिकाणी पाहिजे। जे दुबई हॉस्पिटल आहे, कैलासवासी दुबई हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी आपण नव्याने तिथे एक हॉस्पिटल अद्ययावत अतिशय मल्टीस्पेशालिटी असं हॉस्पिटल त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून उभं करायचं आहे आणि त्यासाठी लागेल तो निधी आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि तिसरं म्हणजे आम्ही आणखीन एक आश्वासन दिलं होतं की 50% सरसकट घरपट्टीला माफी देण्याचा। त्यासाठी आम्ही या नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही जो ठराव आहे तो पास केलेला आणि हा मार्गदर्शनासाठी हा राज्य सरकारकडे जाणार आहे आणि त्याबाबत आम्ही सर्वच आमचे नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत आणि आम्ही सर्वच सभापती असेल आम्ही नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं आम्ही पाठपुरावा करून हे आम्ही त्याकडनं मंजूर करून घेणार आहोत। आणि तिसरा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी होता की श्वानांच्याबद्दल जे श्वान आहेत श्वानांच्याबद्दल जो काही त्रास होत असेल, लहान बालक असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील, त्याबद्दल जे शेल्टर हाऊस बनवायचे असतील, फीडिंग पॉईंट असतील, त्याबद्दल अतिशय चांगला असा निर्णय घेतला आहे। 2 कोटीचा निधी आपण नवीन त्या ठिकाणी आपल्याला एबीसी सेंटर आहे ते बनवण्यासाठी फीडिंग पॉईंटसाठी घेतले आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी देखील 2 कोटी याला मंजुरी, असे अनेक विषय आहेत आपण त्याला मंजुरी दिलेली आहे। माननीय नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली आहे आणि नगराध्यक्ष महोदय याबद्दल आणखी सविस्तर आपल्याला सांगतील। मॅडम, पहिल्यांदा इतिहासामध्ये इतकं सभागृह चाललेलं आहे, अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा झालेली आहे, अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, काय आज सकाळपासून तर आमची म्हणजे 11 वाजल्यापासून आमच्या मीटिंग्स होत्या। सगळ्यात पहिली मीटिंग होती आमची फेरीवाला धोरणासंदर्भात की आम्ही बदलापूरमधल्या स्थानिक फेरीवाल्यांना सगळ्यात पहिले प्राधान्य देणार आहोत। त्यांच्यासाठी फेरीवाला झोन जिथे जिथे आरक्षण असणार आहे की जिथे जिथे आम्ही ठरवणार आहे तिथे तिथे त्यांना बसण्यासाठी जागा करणार आहोत। पण स्टेशनचा 150 मीटरचा परिसर आम्ही पूर्ण खाली करणार आहोत, कारण काय ती तशी काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण का स्टेशन परिसर आपला व्यवस्थित सुसज्ज दिसला पाहिजे। ट्रेनमधून येणाऱ्या लोकांची जी गर्दी असते त्यांना चालायला रस्ता नसतो किंवा तिथे रिक्षांची गर्दी, भाजीवाल्यांची गर्दी, ते असं सगळं असतं। तर आम्ही प्रामुख्याने इथे जो आपला बदलापूर आहे तो बदलापूरमधलेच फेरीवाले किंवा बदलापूरच्या जवळपासचे सगळे
भाजीवाले फळवाले असू दे किंवा बदलापूरच्या आसपासचा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातले सगळे भाजी विक्रेते असो फळ विक्रेते असो त्यांना पहिले प्राधान्य देणार आहोत असा आज इथे सभागृहामध्ये निर्णय झालेला आहे. तसेच त्याच्यानंतर आमचं बजेट आमच्याकडे आज आमच्या मुख्याधिकाऱ्यांनी माझ्याकडे सुपूर्द केलं आहे. त्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा आमची पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्याच्यानंतर आमची आजची जी जनरल बोर्ड होती ही परवाची 18 तारखेची उर्वरित जनरल बोर्ड होती आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे विषय जे होते महत्त्वाचे ते सगळे मंजूर करण्यात आहेत. आठवडे बाजार बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तसेच नाट्यगृह, मेट्रोचा प्रकल्प असो, दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढ आम्ही केलेली आहे. 2,000 रुपये आम्ही पेन्शन निश्चित केलेली आहे. असे मोठे मोठे प्रकल्प जे विषय होते ते आम्ही इथे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात आजची ही जनरल बोर्ड पार पडली आहे आणि सर्व सन्माननीय जसं की इतिहास आहे की बदलापूरच्या विकासासाठी नेहमीच सगळे सन्माननीय सदस्य एकत्र येतात आणि विकास कामांना मंजुरी देत असतात. तसंच आज सुद्धा झालेलं आहे. खेळीमेळीच्या वातावरणात आज आमची ही जनरल बोर्ड सकारात्मक दृष्ट्या चर्चा होऊन पार पडलेली आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये एवढं वेळ कामकाज झालं, प्रथमच कुळगाव बदलापूर नगर परिषद इतिहासामध्ये कसा आनंद होतो आणि जबाबदारी आणखी वाढणार का? नक्कीच खूप आनंद होतोय आणि आनंद ह्याच्यासाठी की सगळी चर्चा ही सकारात्मक झाली आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी सगळ्या विकास कामांना मंजुरी देण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे पाठपुरावा केला आहे सगळ्यांनी. सर, तुम्ही इतके वर्ष सभागृहामध्ये येतात, प्रथमच इतक्या वेळ कामकाज झालेलं आहे, कसं पाहता आणि महत्त्वाच्या निर्णयांवरती आज चर्चा झालेली आहे? 2020 नंतर 2026 आता 6 वर्षांनी लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची पहिली सर्वसाधारण सभा होती आणि निश्चित या सर्वसाधारण सभेमध्ये आमचं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमचं जी काय आघाडी आहे सर्व सदस्य यांच्याबरोबरच शिवसेनेचे सदस्य देखील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पाडावी यासाठी प्रयत्न केले. निश्चित या सभेमध्ये अनेक कोटी रुपयांची विकास कामांसाठी बदलापूरच्या विकासाच्या दृष्टीने अनेक कामं मंजूर करण्यात आली. सर्वप्रथम यामध्ये आम्ही जे निवडणुकीच्या वेळेला आश्वासन दिलं होतं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा त्याचा विषय मंजूर झाला. या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल बदलापूरसाठी व्हावं याचा विषय मंजूर झाला. मेट्रो 14 बदलापूरसाठी येणार आहे त्यासाठीचा विषय मंजूर झाला. आमचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 1,000 रुपये पेन्शन होती ती 2,000 रुपये यावेळेला करण्यात आली. मग तो शहर विकास आराखडा असो, शहरमध्ये श्वानांचा खूप मोठा प्रश्न आहे, भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर जवळजवळ 1 तास सर्व सदस्यांनी चर्चा केली. अतिशय गहन प्रश्न आहे. याच्यासाठी श्वानांचं शेल्टर बांधलं पाहिजे, श्वानांसाठी निर्बीजीकरणाची मोहीम डबल केली पाहिजे आणि अतिशय उपाययोजना चांगल्या केल्या पाहिजेत. आमचा घनकचरा प्रकल्प असो, ओला सुका कचरा प्रकल्प असो, असे अनेकविध बदलापूर शहरासाठी बदलापूरचा विकास आराखडा असो, अनेकविध शहरासाठी असलेले आणि भविष्यात डेव्हलपमेंटच्या दृष्टीने गरज असलेले असे अनेक विकास कामांचे ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी ही सभा संपन्न झाली. मला अतिशय आनंद आहे की आमचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष असो, उपनगराध्यक्ष असो, आमचे सर्व सभापती असो आणि सर्वच सदस्य 8 वाजेपर्यंत या ठिकाणी अतिशय तळमळीने प्रत्येक विषयावर चर्चेत सहभागी घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारे ठराव बिनविरोध मंजूर करण्यात आला. मॅडम, वरती चर्चा झाली, अनेक महत्त्वाचे विषय शहराच्या दृष्टीने आपल्या माध्यमातून निर्णय झालेला आहे, काय सांगता? कसा? खूप आनंद वाटतोय. तर आजची मीटिंग एकदम म्हणजे इतिहासात नाव घेण्यासारखीच आहे. बदलापूरमध्ये माननीय आपल्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी जी मीटिंग घेतली ती खूपच सकारात्मक मीटिंग घेतली आणि सर्व सदस्यांनी या मीटिंगला साथ दिली. नक्कीच आपण पाहिलं बदलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या वेळ जे आहे ते कामकाज सुरू होतं आणि सत्ताधारी असेल, विरोधक असेल यांनी एकत्र येत शहराच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण कामकाज जे आहे ते आज संपन्न झालेलं आहे आणि खरं तर कोरोनाचा काळ होता, अनेक वर्ष प्रशासकीय राजवट होती, परंतु आज आपण जर पाहिलं तर जवळपास 70 विषय होते आणि या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि शहराच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आलेले आहे. बदलापूर शहरातली प्रत्येक बातमी, प्रत्येक घरावर, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.